हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आपल्या नवीन मराठी वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जसं की आजपासून आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडव्याला. तर आम्ही छान सकाळी तयार झाले होते आणि मी आणि विकीने इकडे गुढीची सगळी तयारी करून ठेवली होती आणि सकाळी 8:30च्या दरम्यान आम्ही गुढी पण उभारली. थोडंसं लेट झालं होतं आवरायला, कारण विकीचं आवरलं नव्हतं. तो नाईटला होता, म्हणून नाईट करून आला होता, तर त्याला यायला लेट झालं. तर तोपर्यंत मी बाकीचं आवरून ठेवलं होतं आणि मग नंतर तो फ्रेश होऊन त्याने आणि वेदाने परत गुढी उभारायला सुरुवात केली. आपल्या अशा आता सणांची काही रेलसेल चालूच झालेली आहे आणि आपले जे हे मराठी सण आहेत, आपली जी संस्कृती आहे ना, ही खूप छान आहे. ही कुठे पाहायला भेटत नाही आपली संस्कृती. तर अशा प्रकारे छान गुढी अशी मस्त उभारून घेतली. ॲक्च्युली मला भगवा लावायचा होता, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता. जो होता तो थोडासा हे होता, खराब झाला होता, म्हणून मी नाही लावला. तर इकडे छान गुढीची विधिवत पूजा करून घेतली. त्यानंतर विकीने आणि वेदाने पण छान पूजा केली आणि वेदाचं इकडं चाललं होतं की मला नारळ फोडायचं आहे आणि त्यात पाणी, ते मला पाणी प्यायला पाहिजे असं चाललं होतं त्याचं. पण ते फोडल्याच्यानंतर सगळं सांडून गेलं, त्याला काही पाणी भेटलंच नाही प्यायला. त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं खूप नवल लागतं. खूप लवकर उठलं होतं आज सकाळी, की आज नेमकं काय असतं मला विचारत होतं की आज काय करायचं आहे, कधी करायचं आहे. आणि छान अशी सुंदर गुढी उभारली होती. बऱ्याच जणांनी सकाळी खूप लवकर उभारल्या होत्या, पण आमची थोडी बाकी होती, म्हणून 8:30चं टायमिंग झालं होतं. विकी नसल्यामुळे जरा लेटच झालं ह्यावेळेस गुढी उभारायला. इकडे मी पण छान गुढीची पूजा केली आणि खूप छान आपण एकदम नम्रतेने एकदम छान असं तिचं दर्शन घेतलं. आणि आज बऱ्यापैकी बाकीचे कामं पण होते, तर त्यानंतर मी सगळं आवरलं इथलं बाहेरचं आणि चेंज करून पहिलं जेवण बनवायला घेतलं. कारण त्यानंतर आज कुरड्याचं ज्या भिजू घातल्या होत्या ना, तर त्याचा गहू चुरायचे होते, तर त्याचाही ब्लॉग मी नक्कीच टाकेल, नक्की बघा तुम्ही. माझा आणि गुढीच्या साडीचा कलर मॅच झाला होता. इकडे तोपर्यंत अक्षू पण आली होती आणि मी छान अशी गुढीची रांगोळी काढली होती. काही फोटोज आहेत जे मी व्हिडिओच्या शेवटी लावेल. एवढी काही छान नाही, पण रांगोळी अशी काढली होती बऱ्यापैकी. बघूनच काढली होती, कधी याआधी काढलेली नाही अशी गुढीची रांगोळी. आणि माझा आजचा लूक कसा वाटला हे पण मला सांगा.